शहरातील महापुरुषांच्या पुतळा परिसराची निगा राखली पाहिजे, अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन उभारावं लागेल असा इशारा शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी दिला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी तसंच सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे निवेदन सादर केलं। लोकमान्य टिळक पुतळा परिसर सुशोभीकरण करण्याबाबत तसंच जुनी कोनशिला पुन्हा बसवण्याबाबत, त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान परिसर सुशोभीकरण करण्याबाबत हे निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनाची दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। खरं तर तुम्ही सोलापुरातल्या महापुरुषांचे जे जे काय आपण मूर्ती पुतळे उभे केलेले आहेत किंवा उद्यान परिसर उभा केलेला आहेत, आज सोलापुरात जर तुम्ही या उद्यानांकडे मूर्ती पुतळ्यांकडे जर उभे राहिलात तर तुमच्या लक्षात येईल की यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे आणि महापालिकेचं प्रशासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही। म्हणजे अत्यंत दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। आणि म्हणून मी एक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून, महाराष्ट्र प्रदेशवर पदाधिकारी आहे, शहर उपाध्यक्ष म्हणून मी आज आमचे संदीप कारंजे साहेब जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा या महापुरुषांचे जे पुतळे, जसं की टिळक चौक आहे, सुभाषचंद्र बोस पुतळा आहे किंवा गांधींचा पुतळा आहे, परवा तिथं ॲक्सिडेंट झाला, गाडी धडकली आणि त्याचाही परिसर बिघडलेला आहे। तर अत्यंत दुर्दशा झालेल्या या महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण व्यवस्थित व्हावं आणि ते व्यवस्थित मेंटेन करून आपण ज्या कारणासाठी हे तयार केलेले आहेत की बाबा लोकांच्या स्मरणार्थ त्यांचं कार्य लावं, जनतेच्या स्मरणार्थ त्या महापुरुषांचं कार्य राहावं आणि त्यापासून एक आदर्श घेऊन एक आदर्शवादी जनता तयार व्हावं आणि तसं कार्य देखील त्यांच्या हातनं व्हावं, म्हणून हे आपण महापुरुषांचे पुतळे उद्यान आपण स्थापन करतो। तर त्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे।